मनोज जरांगे पाटलांचं जे सगळं आंदोलन होतं, देवेंद्र फडणवीसांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीतच एक आरोप केला की हे सगळं आंदोलन चिघळवण्यामध्ये राष्ट्रवादीचा एक नेता होता, त्यांनी अगदी वॉर रूम सारखं सुरू केलं होतं आणि वैयक्तिक त्यांना टार्गेट करण्यात आलं, सोशल मीडियावर ट्रोलिंग करण्यात आलं, अशा प्रकारचं सगळं वातावरण होतं. राष्ट्रवादी होतं मी सांगू शकतो, आमच्या दिशेने वॉर रूम वगैरे हा प्रकार यत्किंचित नव्हता. याच्यात कटुता होऊ नये हीच आम्ही काळजी करत होतो. या उलट आम्हा लोकांच्यावरच कॅम्पेन काही लोकांनी केलेली होती आणि त्या कॅम्पेनचं सूत्र असं होतं की हे सगळं ओबीसीचं वगैरे वाढलं त्याचं कारण मी आहे. मंडल कमिशनचा रिपोर्ट मी मुख्यमंत्री असताना स्वीकारला. मंडल कमिशनच्यामुळं अनेक ओबीसींना एक प्रकारचं स्थैर्य त्यांच्या जीवनात आलं आणि ते मी केलं असा माझा आरोप करणारा काम अनेक लोकांनी त्या काळात केलं, आजही करतात. महाराष्ट्राचं राजकारण महाभारत झाले मी तुम्हाला म्हणालो, कारण त्याच्यामध्ये अशी म्हणजे कुटुंबातली लढाई सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. देशाचं लक्ष लागलेलं आहे बारामतीच्या लढाईकडे. बारामतीमध्ये काय होणार? तुम्ही एवढे वर्ष राजकारण पाहिले, तुम्ही कधी असं एक्सपेक्ट केलं होतं की आपल्या कुटुंबामधल्या दोन व्यक्तींमध्ये, मुलगी आणि सून, ह्याच्यामध्ये असा कधी संघर्ष पाहायला मिळेल? असं की याच्यामध्ये इश्यू दुसरे आहेत. म्हणजे माझ्या घरात आहे उदाहरण, त्याच्याहीपेक्षा माझा पक्ष आम्ही एका कुटुंबातले सरकारी म्हणून काम करणारे लोक होतो आणि ते माझ्या पक्षाचे जे मंत्रिमंडळात मंत्री होते, आम्ही लोकांनी मंत्री केलं, प्रोत्साहित केलं. त्या लोकांनी एकत्रित किंवा बसून हा निर्णय घेतला. तो निर्णय एकदम चौकाचा, पक्ष सोडून एका वेगळ्या दिशेला जायचा ते निर्णय घेतला. मागची निवडणूक जी झाली 4 वर्षापूर्वी, त्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक लढलो ते भाजपच्या विरुद्ध लढलो. पण तुम्ही भाजपबरोबर जायचं असं देखील एक दोनदा मन बनवलं होतं आणि भाजपच्या विरुद्ध आम्ही लढलो. त्यांच्या विरुद्ध लढण्याचं म्हणजे आम्हाला यश आलं काही प्रमाणात. त्यांच्या विरुद्ध आम्ही लोकांना सांगितलं की आम्ही भाजपच्या विरुद्ध आहोत आणि लोकांनी आम्हाला मतं दिली आणि त्या मतावर आम्ही आल्याच्या नंतर आज आम्ही भाजपमध्ये जायचा निर्णय केला तर लोकांची फरकत आहे. तुम्ही म्हणता की मी काही लोकांशी चर्चा केली, 100% काही लोकांनी माझ्याशी चर्चा केली मी करण्याचं, आणि त्यांनी मला स्वच्छ सांगितलं की आज या संबंधीच्या आमच्या पाठीमागे चौकशा सुरू झाल्या, आम्हाला चिंता वाटते, आम्ही या संबंधीचा निर्णय घेतला नाही तर उद्या आम्हाला तुरुंगात जावं लागेल. आमच्या एका सरकाराच्या कुटुंबियांनी असं जाहीरपणाने फेरता सांगितलं की ह्या ज्या आमच्या चौकशा चालू आहेत ह्या असं चालू ठेवण्यापेक्षा आम्हाला गोळी घाला, इतकं टोकाचं मत काही आमच्या सरकारांच्या कुटुंबियांनी मांडलं. याचा अर्थ हे सगळे लोक या चौकशीसाठी अस्वस्थ झाले होते आणि केंद्राची सत्ता ज्यांच्या हातात आहेत ती या चौकशीची सगळी आयुधं या लोकांच्या विरुद्ध वापरत होती. त्याला तोंड देण्यासाठी जे भक्कमपणानं उभं राहिलं होतं, आमचे काही लोक उभे राहिले. मला नोटीस आली होती. मला नोटीस आल्याच्या नंतर मी कळवलं, मी येतो ईडीच्या ऑफिसमध्ये, आणि ईडीच्या ऑफिसमध्ये मी येतो म्हणल्याच्या नंतर अधिकारी माझ्याकडे आले, येऊ नका तुम्ही, आणि नंतर तुम्हाला कदाचित तो प्रकार माहीत असेल. तुम्ही कधीही भाजपबरोबर जाण्यासाठी तुम्ही कधीही अनुकूल नव्हतात किंवा तुम्ही कधीही सांगितलं नाही आपण भाजपला समर्थन देऊ? चर्चा अनेकदा झाली, इश्यूजवर चर्चा होत असते, इतर पक्षांची सुद्धा चर्चा होत असते. चर्चा झाल्या नाहीत मी असं म्हणत नाही, पण तुम्ही आपण जाऊया, आपण म्हणजे सरस व्हा, जायला तयार आहेत, ही स्थिती कधी झाली. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाचा विषय जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा असंही जाहीर विधान आलेली आहेत की आपण सुचवलं की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं. खरं काय, आपण सुचवलं की उद्धव ठाकरेंना स्वतःच व्हायचं? त्यांची बैठक होती सगळ्या आमदारांची. माझे शेजारी उद्धव ठाकरे होते,
प्रस्ताव मांडला की याचं नेतृत्व करण्याच्यासाठी नाव सुचवा. उद्धव ठाकरे काही बोलले नाहीत. त्यांचा हात मी असा धरला आणि हात मी असा त्यांचा वध केला आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. दुसरं नाव आलं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री त्यानंतर. पण आता असेही आरोप होत आहेत ना की पुत्रमोहामुळे आणि पुत्री मोहामुळे हे सगळं राजकारण महाराष्ट्राचं बिघडलंय. मला काही समजायचं पुत्री मोह हा माझ्याशी डायरेक्ट संबंधित आहे. माझी मुलगी 3 टर्म निवडून आली. संसद रत्न म्हणून पुरस्कार मिळाला त्यांना. तिला अनेक पुरस्कार मिळाले. माझी मुलगी पहिल्यांदा निवडून आली ते आमचं भ्रमत होतं. मी मंत्रिमंडळात होतो. मी पक्षाचा नेता होतो. माझ्या पक्षाच्या वतीनं कोणाला नेमायचा हा अधिकार माझ्याकडे होता. प्रफुल्ल पटेल हे मंत्रिमंडळात होते. त्यांचा पराभव झाला. ज्यावेळी आमचं सरकार बनलं त्यावेळेला पराभव झाल्यानंतरसुद्धा प्रफुल्ल पटेल यांचं नाव मी दिलं इरिगेशन मिनिस्टर म्हणून. सुप्रियाचं दिलं नाही. दुसरी व्यक्ती आमचे मेघालयचे नेता संगमा. तर संगमांची मुलगी खासदार होती. संगमांच्या मुलीला मी मंत्रिमंडळात घेतलं. सुप्रियाला घेतलं नाही. सूर्यकांता पाटील त्यांना आम्ही मंत्रिमंडळामध्ये घेतलं. मला मंत्री करण्याचा अधिकार असताना पुत्रप्रेम हा जो विषय माझ्या मनात असता तर सुप्रिया आज 3 टर्म खासदार आहे. ती केव्हाच मंत्री झाली असती. बारामतीची लढत त्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रासाठी तर ती महत्त्वाची आहेच. बारामतीचा विकास कोणी केला त्या विकासाचं श्रेयवादाची आता लढाई सुरू आहे, चर्चा सुरू आहे की बारामतीचा विकास करण्यामध्ये अजितदादांचाच मोठा सहभाग आहे आणि त्यांनी कशाप्रकारे केलंय हे वारंवार सांगितलं जातं. बरोबर. बारामतीच्या लोकांना विचारावं. तिथे 2 मेजर इन्स्टिट्यूशन्स आहेत. एक ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट की जी शेतीच्या क्षेत्रामध्ये देशामध्ये पहिल्याच्या 2 संस्था आहेत त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख केला जातो. आणि दुसरी एक महत्त्वाची संस्था आहे तिचं नाव विद्याप्रतिष्ठान. अनेक एज्युकेशन इन्स्टिट्यूशन त्यांनी काढल्या आणि दर्जेदार अशा प्रकारचं शिक्षण आणि त्याचे अनेक लोक देशाच्या बाहेरसुद्धा तयार होऊन गेले हे चित्र आहे. आणि अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. साधारणतः या गोष्टी 1971 साली काढल्या. 1971 साली जे क्लेम करतात ते विधानसभेत होते का, त्यांचं वय 71 साली किती होतं आणि विधिमंडळामध्ये ते कधी गेले. त्याच्यामध्ये जेव्हा अजित पवारांशी आम्ही बोललो तेव्हा अजित पवारांचं असं म्हणणं आहे संस्था काढल्या पण त्या संस्था चालवल्या कोणी, त्याचं प्रशासन कोणी पाहिलं. शेवटी नुसत्या संस्था काढून पुरेशा होत नाहीत, त्या चालवायला लागतात. सगळ्या माहिती कुणी चालवल्या. असं कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेचे नाहीत सुद्धा, आजही नाही आहेत. ती संस्था मी माझ्यानंतर माझे बंधू आणि नंतर त्यांचे चिरंजीव या सगळ्यांनी त्याच्यात आहे. या राजकारणामुळे कुठेतरी वैयक्तिक संबंध, फॅमिली संबंध ताणले जातात असं काही नाही. साधारणतः या गोष्टी साधारणतः घरामध्ये एक आमच्या पद्धत आहे. एक वडिलकी म्हणून वागण्याचा एक आमचा दृष्टिकोन आईवडिलांनी ठेवलेला आहे. त्या चौकशीच्या बाहेर आम्ही लोक कधी गेलो नाही. त्या चौकशीच्या बाहेर जायचं निकाल कुणी घेतल्यावर थोडं घरात अस्वस्थता होते, नाही असं नाही. आपले लाखो कार्यकर्ते आपल्यावर प्रेम करतात, आपल्याला जाणता राजा असं देखील म्हणतात आणि महाराष्ट्राचं राजकारण तुमच्या एवढं एक ताकदीने कोणी केलेलं नाही आहे. एक राजकीय आरोपांमध्ये मी पुन्हा एकदा येतो तर त्याच्यामध्ये असं आज एक गंभीर आरोप अशा प्रकारचा केला जात आहे. BJPचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीच केला आहे की शरद पवार साहेबांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व आहे. आणि त्यांनी उदाहरणं दिली आहेत की 1978 मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत आपण खंजीर खुपसून वसंतदादांचं सरकार पाडलं. 1980 40 आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार पाडलं. पुलोद सरकार स्थापन केलं. 1988 शरद पवार साहेब पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. 1999 काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी स्थापना केली. अशी उदाहरणं त्यांनी दिलेत आणि आपला संबंध खंजीराचा आहे अशा प्रकारचा वैयक्तिक आरोप होतो. असं जे बोलतात त्यांचं एकंदर स्थान बघितलं तर माझ्यासारख्यांनी त्यांच्या भाष्य करणं म्हणजे त्यांना
महत्त्व दिल्यासारखं होईल. ते मी फारसं देऊ इच्छित नाही. ते कोण बावनकुळे का कोण जे बोलतात त्यांना माहिती नाही. ते राजकारणात नव्हते तेव्हा वसंतदादांनी शेवटपर्यंत नंतर निर्णय काय घेतला ही गोष्ट स्वच्छ त्या ठिकाणी जाईल. त्याच वेळेला फुले सरकार स्थापन झालं. त्याच्यानंतर केलेलं नव्हतं. त्याच वेळेला फुले सरकार हे स्थापन झालेलं होतं. एक असा आरोप होता ना की आपण जेव्हा करता तेव्हा ती राजकीय रणनीती असते, व्यूहरचना असते, नाही, ही रचना पण समोरच्यानी केलं तर ती गद्दारी होते. साधी गोष्ट आहे. आम्ही एका विचाराने लोकांच्याकडे मतं मागायला गेलो. लोकांनी आम्हाला मतं दिली. ज्यांच्या विरुद्ध लोकांनी आम्हाला मतं दिली. उद्या त्याला ज्यांच्या विरुद्ध लोकांनी आम्हाला मतं दिली त्यांच्याच मांडीवर जाऊन आम्ही बसलो तर गद्दारी नाही.